Brought to you by विगाड. पण मुख्यमंत्री गावाला जाऊन आहेत 3 दिवस झाले. कृषी मंत्री परदेशात थंडी हवा खायला गेलेत आणि शेतकऱ्याला बियाणा उपलब्धतेसाठी आज नाही लाईनीमध्ये उभं करून या 45 डिग्री टेम्परेचरमध्ये 47 डिग्री टेम्परेचरमध्ये शेतकऱ्याला बियाणासाठी लाईनीत उभं करण्याचं पाप करताय. हे कुठलं सरकार आहे? इतका निर्दयी लोक कसे असू शकतात? सत्तेसाठी एकत्र येऊन राज्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायसाठी यांनी वेळा उचलल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही पाहिला असाल पुण्यामध्ये रिंग रोडचे टेंडर झाले 36% ते 45% अबाऊ टेंडर झालेत आणि त्या पॅकेज वाटपामधून तीनही नंबर 1 आणि नंबर 2 नंबर 3 मध्ये सध्या भांडणं सुरू झाले. आम्हाला एवढे पॅकेज पाहिजेत, त्यांना दुसरे एवढे पॅकेज पाहिजेत. केवळ हे टेंडरसाठी मरमर करणारी सत्ताधारी झालेले आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. सामान्य आणि गरीब माणसाचं देणं घेणं यांना काही राहिलं नाही. शेतकऱ्याचं सोयरसुतक नाही. शेतकरी उद्ध्वस्त होताना यांना मात्र कुठेही त्यांना मदत करावीशी वाटत नाही आणि हे सांगतात की आता आचारसंहिता आहे, आम्ही काही करू शकत नाही. मंत्र्यांचे विभागीय बैठका होतात, मंत्री गैरहजर राहत नाही. आता खरं तर या हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी विभागीय पातळीवरच्या बैठका होणे अपेक्षित होतं. आचारसंहितेची निवडणूक संपली 20 तारखेला. आता सुरू करण्याची आवश्यकता होती 8 दिवसात. चारा उपलब्ध आहे की नाही, पाणी उपलब्ध आहे की नाही, बियाणे आहेत नाही, खताचं काय स्थिती आहे, पीक पेरायची परिस्थिती कशी असणार, हे विभागीय बैठका जिल्हा वाईज बैठका घेऊन कृषी मंत्री आढावा घेत असतो. पण त्या आढाव्याचा पत्ता नाही आणि शेतकऱ्याला कुठेही मदतीचा पत्ता नाही. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. केवळ आम्ही पंचनामे करायचे आदेश दिलेत एवढं सांगूनही मोकळे होत आहेत. अरे पंचनामे करून उपयोग काय? जोपर्यंत त्यांना थेट मदत मिळत नसेल तर त्या पंचनाम्याचा उपयोग काय? कारण मागचे 3 वेळाचे पंचनामे या वर्षीचे त्यांचा 1 रुपया सुद्धा या सरकारने दिलेला नाही. अशी अवस्था आहे. आज या तालुक्यामध्ये 530 टँकरने पाणी उपलब्ध केला जातो आहे. मग जलयुक्त शिवारचं काय झालं, तो किती सक्सेस झाला, हाही प्रश्न येतो आहे. साधारणतः सरासरी 600-650 मिलीमीटर पाऊस पडतो. यावेळेस 430च्या आसपास मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 200 मिलीमीटर पाऊसाची नोंद कमी झाली असताना वेळीच उपाययोजना केली असती. परंतु शिटा वाटपामध्ये, टेंडर वाटपामध्ये, निवडणुकीमध्ये हे मात्र मशगूल राहिले, भांडत राहिले आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आज शेतकऱ्यांची अशी दयनीय अवस्था झाली आहे. याला हे सरकार जबाबदार आहे हे आता स्पष्ट झाले. Brought to you by विगाड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.